Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 3 for Fundamentals of Entomology. Course number is ENTO 121 and credit is 1 plus 1. In this lecture we have to see definitions, insect entomology and agricultural entomology and classification of phylum Arthropoda up to classes. तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे इन्सेक्ट एंटोमॉलॉजी ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी या ज्या कन्सेप्ट आहेत त्यांच्या डेफिनेशन्स, त्याचप्रमाणे जो फायलम अर्थोपोडा आहे त्याचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे अप टू इट्स क्लासेस. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर आपण पाहूयात इन्सेक्टबद्दल. तर या ठिकाणी पहा, जो इन्सेक्ट बॉक्स किंवा जी स्लाईड आहे त्यामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे इन्सेक्ट आहेत ते माउंट करून ठेवलेले आहेत. तुम्हाला ही प्रॅक्टिकल किंवा तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी अशा प्रकारचे इन्सेक्ट बॉक्स तयार करावे लागतात. तर तुम्ही आत्तापासूनच ते कलेक्ट करायला सुरुवात करा, म्हणजेच सबमिशनच्या वेळेपर्यंत ते इन्सेक्ट तुम्हाला मिळून जातील. यामध्ये आपण पाहूयात एंटोमॉलॉजीबद्दल. एंटोमॉलॉजी इज द स्टडी ऑफ इन्सेक्ट. एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर एंटोमॉलॉजी ही स्टडी ऑफ इन्सेक्ट, इन्सेक्टचा स्टडी करणारं जे शास्त्र आहे त्याला एंटोमॉलॉजी म्हणतात. The study of insects includes their development, anatomy, physiology, life history, behavior, environment and classification. तर या स्टडीमध्ये हे जे सर्व 6 पॉईंट आहेत ते सर्व त्या स्टडीमध्ये इन्क्लूड असतात. त्यानंतर एंटोमॉलॉजीची डेफिनेशन पाहूयात. एंटोमॉलॉजी इज ब्रांच ऑफ झूलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. तर ही एक झूलॉजीची ब्रांच असून ती इन्सेक्टचा स्टडी करते. द टर्म इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड एंटॅमॉन मीन्स इन्सेक्ट्स अँड लोगस मीन्स स्टडी. तर ही जी एंटोमॉलॉजी जी टर्म आहे ते ग्रीक वर्डमधून आलेली आहे आणि ग्रीक वर्ड एंटोमॉन म्हणजे इन्सेक्ट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ इन्सेक्ट्स दॅट अफेक्ट ॲग्रिकल्चर. तर ही तुम्हाला ही डेफिनेशन देखील असू शकते, हे तुम्ही थोडक्यामध्ये लक्षात ठेवा. देर आर अदर ब्रांचेस ऑफ एंटोमॉलॉजी सच ॲज मेडिकल एंटोमॉलॉजी, वेटरनरी एंटोमॉलॉजी, फॉरेस्ट एंटोमॉलॉजी अँड फॉरेन्सिक एंटोमॉलॉजी. स्टडी ऑफ इन्सेक्ट इनहेबिटिंग डिकम्पोजिंग रिमेन्स. तर एंटोमॉलॉजीच्या ज्या विविध ब्रांचेस आहेत त्यामध्ये पहा, मेडिकल एंटोमॉलॉजी, वेटरनरी एंटोमॉलॉजी, फॉरेस्ट एंटोमॉलॉजी यांचा समावेश होतो. तर एंटोमॉलॉजी ही का महत्त्वाची आहे, व्हाय एंटोमॉलॉजी इज इम्पॉर्टंट. तर त्यामध्ये पहा, द इन्सेक्ट्स आर द मोस्ट न्यूमरस ॲनिमल इन द वर्ल्ड. तर जे इन्सेक्ट आहेत ते आपल्या वर्ल्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात, खूप मोठ्या नंबर्समध्ये, म्हणून एंटोमॉलॉजी ही महत्त्वाची असते. इन्सेक्ट्स हॅव इनन्युमरस इम्पॅक्ट ऑन पीपल्स लाईव्ज. तर इन्सेक्टचा आपल्या मानव जातीवरती परिणाम आढळतो किंवा इम्पॅक्ट होतो, त्यामुळे त्यांचा स्टडी करणं गरजेचं असतं. एंटोमॉलॉजी गिव्स पीपल अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ एन्व्हायरमेंट, बायोलॉजी अँड वर्ल्ड इन विच दे लिव्ह. तर जे एंटोमॉलॉजी आहे ते एवढ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्या सभोवतालचे जे एन्व्हायरमेंट आहे, बायोलॉजी आहे आणि जे संपूर्ण जे पृथ्वी आहे, जग आहे, त्याच्याबद्दल मानवाला संपूर्ण माहिती मिळून येईल. फोर्थ, एंटोमॉलॉजी कॅन बी यूज्ड टू हेल्प रिड्यूस द एक्सटेन्सिव्ह इकॉनॉमिक लॉसेस इन डॅमेज कॉज्ड बाय इन्सेक्ट इच इयर. त्याचप्रमाणे याचा स्टडी का करावा, कारण जे इन्सेक्ट आहेत त्यांच्यामुळे आपल्याला दरवर्षी इकॉनॉमिक लॉसला सामोरं जावं लागतं.
म्हणजेच ते इन्सेक्ट आहेत ते आपलं क्रॉप असेल ते फीड करतात. एंटोमॉलॉजी हेल्प्स इम्प्रूव्ह ह्युमन अँड ॲनिमल हेल्थ. तर जे इन्सेक्ट आहेत ते पूर्णपणे माणसाला हार्मफुलच आहेत असं नाही. काही इन्सेक्ट आहेत ते माणसाला आणि ॲनिमल्सला बेनिफिशियलही आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डेफिनेशन ऑफ इन्सेक्ट. यामध्ये पहा, an insect is an animal with an exoskeleton, 6 legs and 3 sectional body which includes head, thorax, abdomen. तर इन्सेक्ट असा ॲनिमल आहे की ज्याला एक्झोस्केलेटन असतं, त्याचप्रमाणे 6 लेग्स असतात आणि त्याची जी बॉडी आहे ती 3 पार्टमध्ये डिवाईड केलेली असते. फर्स्ट हेड, सेकंड थोरॅक्स अँड थर्ड ॲबडॉमन. तर ही अशी सोप्या प्रकारची डेफिनेशन आहे आणि हीच डेफिनेशन तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे. आणि ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजीची डेफिनेशन पहा. ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी इज सब डिव्हिजन ऑफ एंटोमॉलॉजी विच इज द स्टडी ऑफ फील्ड क्रॉप्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल पेस्ट्स. तर या ठिकाणी इन्सेक्टसुद्धा आहे. ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी म्हणजे काय आहे? अशा प्रकारच्या इन्सेक्ट किंवा पेस्टचा स्टडी करायचा काही जे आपल्या क्रॉपसाठी बेनिफिशियल किंवा हार्मफुल असतील आणि त्यामुळे इकॉनॉमिक लॉस किंवा क्रॉप प्रोडक्शनवरती परिणाम पडत असेल. त्यानंतर आपल्याला पाहायचं क्लासिफिकेशन ऑफ फायलम अर्थोपोडा अप टू क्लासेस. तर फायलम अर्थोपोडाचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे. हे इम्पॉर्टंट असणार आहे एक्झाम पर्स्पेक्टिव्हने. तर पहिल्यांदा आपण पाहूयात फायलम अर्थोपोडाबद्दल. देर आर अबाउट 1 to 2 million species of animals in the world and more than 70% of these are insect. तर 1 ते 2 मिलियन स्पेसीज आहेत ॲनिमलच्या आणि 70% हे इन्सेक्ट आहेत. म्हणजेच तुम्ही अंदाज लावू शकता की इन्सेक्टची पॉप्युलेशन किती आहे. These animals are assigned to 29 phyla. तर ह्या ॲनिमल्स एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते 29 फायलम्समध्ये डिवाईड केलेले आहेत. ऑफ दिस ओनली 9 phyla आर लार्ज अँड देअर रिप्रेझेंटेटिव्ह आर कॉमन अँड फॅमिलियर टू अस. तर त्यांपैकी जे 9 फायलाज आहेत ते खूप मोठे आहेत आणि त्यामधील जे आर्थोपोडामधील जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला चांगल्या ओळखीचे आहेत. These are called the major phyla. आणि फायलम अर्थोपोडा यालाच मेजर फायला असं देखील म्हणतात की ज्यामध्ये खूप ॲनिमल्सचा समावेश होतो. द अदर फायला आर स्मॉल अँड देअर रिप्रेझेंटेटिव्ह आर अनकॉमन अँड अनसर्टन रिलेशनशिप्स. जे बाकीचे जे फायलम्स आहेत ते त्यामध्ये खूप कमी क्वांटिटीमध्ये किंवा खूप कमी प्रकारचे ॲनिमल्स आढळून येतात आणि त्यांमधील आपल्याला बऱ्यापैकी जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला माहीत देखील नसतात. त्यानंतर पहा फायलम अर्थोपोडाबद्दल. इन्सेक्ट आर इनव्हर्टिब्रेट्स ग्रुप्ड इन फायला अर्थोपोडा. अर्थो मीन्स जॉईंट अँड पोडा मीन्स फूट अँड सब फायलम इज युनिरेमिया. तर आर्थोपोडामध्ये काय असतं, जे इनव्हर्टिब्रेट्स असतात त्यांचा ग्रुप आहे हा. आर्थोपोडा म्हणजे जॉईंट अँड पोडा म्हणजे फूट. त्यामध्ये पाहायचं आपल्याला कॅरेक्टर्स. दे हॅव सेगमेंटेड बॉडी. जी बॉडी आहे ते सेगमेंटमध्ये डिवाईड केलेली असते. पहा या ठिकाणी आहेत सेगमेंट, 3 सेगमेंट. सेगमेंटेड ग्रुप्स इंटू 2 or 3 रिजन्स. टॅगमा नोन्स ॲज टॅगमोसिस. तर जे सेगमेंट आहे ते 2 ते 3 रिजनमध्ये डिवाईड केलेले असतात आणि त्याला रिजनला टॅगमा म्हणतात आणि यालाच टॅगमोसिस असं म्हणतात. रिन्युएबल चायटिनस एक्झोस्केलेटन. तर याच्यावरती जे स्केलेटन असतं किंवा तुम्ही कोणताही किडा पाहिला तर त्याच्यावरती चमकदार असं चायटिनस एक्झोस्केलेटन असतं. पहा की ते एकदा त्यांनी टाकून दिलं तर ते अजून एकदा नव्याने प्रोड्यूस होतं. ग्रो बाय मोल्टिंग. तर तुम्हाला माहितीच आहे मोल्टिंगचा अर्थ कात टाकणे.
अशा प्रकारे ते वाढतात. बायलॅटरल सिमेट्री ऑफ बॉडी. तर या ठिकाणी पहा बायलॅटरल सिमेट्रिक बॉडी म्हणजे या ठिकाणी हे जे फुलपाखरू आहे त्याच्या या साईडलाही तेच ऑर्गन दिसून येतील आणि ह्या साईडलाही तेच ऑर्गन दिसून येतील. याला म्हणत बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. बॉडी कॅव्हिटी फिल्ड विथ ब्लड अँड कॉल्ड ॲज होमिकोइल. याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, डेफिनेशनसाठी ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा आहे. टॅब्युलर एलिमेंटरी कॅनल विथ माउथ अँड ॲनस ॲट इंटेरियर अँड पोस्टेरियर एंड्स. तर एलिमेंटरी कॅनल ही टॅब्युलर असते, ट्यूब लाईक स्ट्रक्चर, आणि माउथ असतं ते इंटेरियर साईडला आणि ॲनस असतं ते पोस्टेरियर एंडला. त्यानंतर डॉर्सल हर्ट विथ द वॉल्व लाईक ऑस्टिया. तर त्यांचं जे हर्ट आहे ते त्यांच्या बॉडीच्या खालच्या अंगाला असतं. डॉर्सल ब्रेन विथ वेंट्रल नर्व कॉर्ड. हे ब्रेन आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहता येते पहा. त्यानंतर स्ट्रेटेड मसल विथ डार्क अँड लाईट बँड्स. त्या मसल आहेत त्या डार्क आणि लाईट बँडनं त्यांच्या आपल्याला ओळखू शकतो आपण. नो सिलिया, हेअर लाईक व्हायब्रटाईल स्ट्रक्चर ऑन सरफेस ऑफ द सेल. तर सिलिया ही प्रेझेंट नसतात पण हेअर लाईक स्ट्रक्चर हे त्यांच्या सेलवरती प्रेझेंट असतील. पेअर्ड सेगमेंटेड अपेंडेजेस. या ठिकाणी जे त्यांचे पार्ट्स आहेत ते पेअरमध्ये असणार आहेत. या ठिकाणी पहा जे लेग्स आहेत ते पेअरमध्ये आहेत. याला म्हणायचं पेअर्ड सेगमेंटेड अपेंडेजेस. तर हे आहेत कॅरेक्टर्स ऑफ फायलम ऑर्थोपोडा. त्यानंतर आपण हा महत्त्वाचा पॉईंट पाहूयात की फायलम ऑर्थोपोडा क्लासिफाईड इंटू 7 क्लासेस. तर फायलम ऑर्थोपोडाचे जे क्लासिफिकेशन आहे 7 क्लासेसमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. त्यामधील फर्स्ट आहे पहा ऑनिकप्टेरा, ऑन्चिफोरा, क्लाव बिअरिंग आणि एक्झाम्पल आहे पेरिपॅटस. तर ऑन्चिफोरामध्ये क्लाव बिअरिंग असतात आणि यामध्ये पहा ऑन्चिफेरा यामध्ये दिलेलं नाही आहे. तर यामध्ये जे क्लाव बिअरिंग असतात जबडा असलेले. त्यानंतर क्रुस्टेसिया, क्रुस्टा शेल लाईक. तर यामध्ये क्रुस्टेसिया या ठिकाणी आहे पहा. त्यामध्ये क्रॅब, क्रायफिश, पिलीबग्स, वॉटर फ्लीस, कोपेपॉड्स यांचा समावेश होतो पहा. जे खेकडे वगैरे असतील ते, प्रॉन, क्रॅब, वूड हाऊस. त्यानंतर आर्चिनिडा, आर्चिने स्पायडर, आणि यामध्ये समावेश होतो स्कॉर्पियन, स्पायडर, टिक, माईट यांचा. तर आर्चिनिडा ही जे क्लास आहे त्यामध्ये स्कॉर्पियनचा समावेश होतो. या ठिकाणी आहे पहा विंचू म्हणता त्याला तुम्ही. त्यानंतर चिलोपोडामध्ये, चिलो मीन्स लिप, पोडा मीन्स अपेंडेज अँड एक्झाम्पल इज सेंटिपेड्स. तर चिलोपोडामध्ये या ठिकाणी आहे पहा सेंटिपेड्स. तर याला म्हणायचं तुम्ही गोमसुद्धा म्हणता पहा. त्यानंतर डिप्लोपोडा. डिप्लोपोडा म्हणजे डायप्लो मीन्स 2 अँड पोडा मीन्स अपेंडेजेस, आणि याचा एक्झाम्पल आहे मिलीपेड. या ठिकाणी आहे पहा. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा जो क्लास आहे तो आहे ट्रायलोबेटा आणि ॲन एक्सटेंट ग्रुप. तर हा जो ट्रायलोबेटा आहे हा दुर्लभ असा होत चाललेला आहे आणि या ठिकाणी आहे पहा. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा आहे हेक्झापोडा. हेक्झा म्हणजे 6 आणि पोडा म्हणजे लेग्स ऑर इन्सेक्टा. तर इन्सेक्टालाच हेक्झापोडा असं देखील म्हणतात. इन इंटरनल सेक्ट कट अँड एक्झाम्पल आहेत ऑल इन्सेक्ट्स. तर जे हेक्झापोडा आहे त्यामध्ये सर्व जे इन्सेक्ट येतील पहा, क्लास इन्सेक्टा या ठिकाणी आहे पहा. आणि त्यामध्ये ऑर्थोप्टेरा, कोलिओप्टेरा, हायमेनोप्टेरा, लेपिडोप्टेरा, डिप्टेरा हे सर्व इन्सेक्ट त्यामध्ये समावेश होत असतात. तर या ठिकाणी आपण पाहिलं जे फायलम आर्थ्रोपोडा आहे त्यांचं क्लासिफिकेशन 7 क्लासेसमध्ये. या ठिकाणी तुम्ही अजून एकदा लक्ष ठेवून यावरती पहा की जेणेकरून ह्या जो पॉईंट आहे हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने. या ठिकाणी पहिला जो क्लास आहे तो ऑन्चोफोरा, त्यानंतर क्रस्टेसिया, आर्चिनिडा, चिलोपोडा, डिप्लोपोडा,
त्यानंतर ट्रायलोबिटा अँड हेक्झापोडा. या ज्या नोट्स आहेत हे व्हिडिओ लेक्चर पाहून तुम्ही स्वतः तुमच्या नोट्स तयार करायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला कोणाचंही रेडीमेड मटेरियल उचलून तुम्हाला ऐनवेळी ते वाचता कामा नये. कारण तसं केलं तर तुम्हाला फक्त मार्क्स मिळणार आहेत, आणि तुम्ही स्वतः नोट्स तयार केल्या तर तुम्हाला ते कायम लक्षात राहील, आणि तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षा ॲग्रीविषयी द्यायच्या असतील ते तुमच्या कायम लक्षात राहतील. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं ज्या सर्व डेफिनेशन्स आहेत, इन्सेक्ट, एंटॉमॉलॉजी, ॲग्रिकल्चरल एंटॉमॉलॉजी, या सर्वांच्या डेफिनेशन आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे फायलम अर्थोपोडाचं आपण क्लासिफिकेशन पाहिलं अप टू 7 क्लासेसचं. त्याचप्रमाणे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम अर्थोपोडा, त्याचप्रमाणे जे एंटॉमॉलॉजी आहे त्याचे डेफिनेशन्स, एंटॉमॉलॉजीची हिस्ट्री आणि एंटॉमॉलॉजी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे हे देखील आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. तर मित्रांनो, अशी होती जी माहिती, ज्या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा करतो. चला तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.